नमस्कार मंडळी. आज आपण वाळलेल्या हरभऱ्याचं गरगटं बघायचं आहे. तर ही भाजी वाळलेली आणली आम्ही, गावाकडे वाळवूनच आणलेली आहे. खूप छान आहे, वास पण छान येतोय. तर याचं गरगटं कसं करायचं ते पाहू. हरभऱ्याच्या भाजीच्या गरगट्यासाठी भाजी वाळवलेली, धुवून स्वच्छ वाळवलेली आणि साफ केलेली भाजी घेतली अर्धी वाटी. तर त्यासाठी अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, 5-6 लसूण पाकळ्या, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा मुगाची डाळ भिजवलेली आहे, 3 चमचे तिखट घेतले. आपण आपल्या तिखटानुसार कांदा लसूण मसाला घेऊ शकता. अर्धा चमचा मीठ घेतले, तुम्ही आपल्या गरजेनुसार घेऊ शकता. 1 वाटी वाळलेले हरभरे भिजवलेले शिजवलेले आहेत कुकरला, ते अर्धी वाटी झालेत. शेंगदाणे भिजवलेले उकडलेले अर्धी वाटी झालेत. आता पाहू कसे करायचे हरभऱ्याच्या भाजीचे गरगटे. कढईत 2 चमचे तेल घातलेलं आहे. तोपर्यंत ही भाजी आपण हरभऱ्याची पसरवून त्याच्यात ते बेसन पीठ घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं पूर्ण आधी. त्या भाजीला लागले पाहिजे अशा पद्धतीने ते मिक्स करायचं आहे. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता जिरे अर्धा चमचा घालायचं आहे, मोहरी अर्धा चमचा घालायचं आहे. जिरे मोहरी तडतडू लागले की कांदा घालायचा. कांदा भाजत आला की लसूण घालायचा आहे. त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. लसणाचा छान सुगंध आला की मग त्यात थोडीशी हळद अर्धा चमचा घालायचा आहे, धने पूड अर्धा चमचा, जिरे पूड अर्धा चमचा घालायचं. ते घाल्यानंतर कांदा लसूण मसाला घालायचा. तो भाजल्यानंतर हरभरे घालायचे, शेंगदाणे घालायचे, नंतर डाळ घालायची. आपण मुगाची डाळ घेतली ती घालायची. एवढा तांब्या पाणी घातलेलं आहे मी. आपल्या गरजेनुसार मीठ घालायचं आहे. पाण्याला उकळी फुटल्यावर शेंगदाण्याचं कूट 1-2 चमचे घालायचं. पूर्ण हलवून घ्यायचं. गॅस बारीक करायचा. एका हातानं हलवायचं, एका हातानं असं घालायचं आणि नॉनस्टॉप फिरवायचं आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. गॅस मी मुद्दामच बारीक केला आहे, कारण ते गुठळ्या होतात. त्या गुठळ्या फोडण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला पाहिजे. मोठ्या गॅसवर ते होऊ शकत नाही, त्यामुळे बारीक गॅस केलेला आहे. पूर्ण आता घालून फिरवायचं आहे. एकही गुठळी झालेली नाही. मस्त वास आलेला आहे, लसणाचा सुगंध सुटला, खूप छान वाटते. आता गॅस मोठा केला तरी चालेल. तर कोथिंबीर घालायचे आपल्या आवडीनुसार. तुम्ही हे गरगटे भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान झालेले आहे. कलर पण खूप छान सुंदर आलेला आहे. मी सर्व करण्यासाठी काढत आहे.
असे हरभऱ्याच्या भाजीचे गरगटे करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.